मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी किशोर महाराज दिवटे. मागे आपण ज्ञानोबराय तुकोबराय गोवर्धन गोशाळा या निमित्ताने व्हिडिओ बनवला होता. ज्या रस्त्याचं आपण खाणकाम केलं होतं तो रस्ता आता पूर्ण झालाय. आपण या माध्यमातून गायींच्या संगोपनासाठी हे बघा पाठीमागे हा पूर्ण रस्ता आपण सगळा गोशाळेसाठी केलेला आहे. त्या सेडच्या पलीकडे गोशाळा आहे, तिचंही डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. आणि हा बघा हा मेन रस्ता आहे. इकडनं सुद्धा आपण जवळपास या रस्त्यामध्ये आपल्या स्वखर्चातून गोशाळेच्या सेवेसाठी एक माझ्या अंतकरणाला भावलेली गोष्ट आहे. मला गायीची सेवा करायची आहे. उरलेलं आयुष्य उरले ते हरी तुम्हा समर्पण. आणि हा जो गोशाळेकडे जाण्यासाठी त्या सेडच्या पलीकडे या झाडांच्या पलीकडनं 3 एकरचं क्षेत्र आहे माझं. ते 3 एकर क्षेत्र आपण पूर्णपणे गोशाळेसाठी त्याला दानपत्रक केलंय आणि ते गोशाळेला समर्पण केले. बघा हा संपूर्ण रस्ता मागच्या वेळेस आपण जो खांदला होता तो पूर्णपणे आता तयार झालाय. इकडनंही असा तो पूर्ण तयार आहे. आणि या पलीकडच्या प्लॉटमध्ये आता सेडचं काम चालू आहे. इथं एक मोठा गेट पण राहणार आहे, तिथं आपण येस करतोय. आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे गायीच्या पाण्याची आणि चाऱ्याची व्यवस्था. तर पाण्यासाठी एक स्पेशल तिथे आपण त्याचा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवतो नंतर. एक स्पेशल आमच्याकडे जरा पाण्याचा तसा बागायती आहे, पण पाण्याचा भाग थोडा कमी आहे. पाणी टिकत नाही क्षेत्रामध्ये आणि म्हणून शेततळ्याचा आपण वापर करतो. तर एक माझ्या शेतासाठी स्पेशलच आहे, पण एक मी गायीसाठी स्पेशल शेततळा स्वतः स्वखर्चातून खात्रीने खांदलाय. आणि मला असं वाटतं आधी आपण चाऱ्याची व्यवस्था केली पाहिजे. म्हणून हे बघा इकडे नुकतंच आता ज्वारीचं बीज पेरल्यानंतर ती ज्वारी आता उगते. तर इकडे जवळपास 2-2.5 एकरमध्ये पूर्ण आपण गायींसाठी ज्वारी पेरली. त्याचा कडबा होईल. अनेक लोक भुसाच्या माध्यमातून मला गुरुजी तुम्ही घेऊन जा, आमच्याकडे आहे, आमच्याकडे जनावरं तर नाही आहेत, पण मग तुमच्या गायींसाठी तुम्ही घेऊन जा. तर असंही तिकडनंही डेव्हलपमेंट होते. आणि ह्या इकडे जे आहे 2 एकरचं 1.5 एकरचं क्षेत्र आहे, तर याच्यामध्ये आपण गवत्या घास म्हणजे गायींसाठी करतोय. म्हणजे चारा आधी आपण स्वतः उपलब्ध करायचा आहे असं माझ्या डोक्यात आहे. आणि म्हणून इकडं आपण चारा तो गवत्या घासही आता ही सरकी दिल्यानंतर करणार आहे. इकडं ही ज्वारी पेरली. हा असा तो रस्ता आहे. आणि जेवढं होईल तेवढं, जितकं मला किती त्याच्यामधून खर्च करता येईल आणि जितकं मला स्वतः त्याला किती मला राबता येईल, हाच त्यातला उद्देश आहे. कधी आला तिकडे घनसावंगी परिसरामध्ये तर निश्चित या कामासाठी रामकृष्ण हरी मंडळी, समाजाची सेवा, मातापित्यांची सेवा आणि गोसेवा, एक अनन्यसाधारण असं महत्त्व हिंदू धर्मामध्ये या सर्व गोष्टींना आहे. महाराष्ट्रातील प्रख्यात गायक, आवाजाचे धनी, स्वरसम्राट आणि आता एक उत्कृष्ट कीर्तनकार म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभरात नावारूपाला आलेले हबप किशोर महाराज दिवटे. किशोर महाराज दिवटे हे रामगव्हाण, तालुका घनसावंगी, जिल्हा जालना या गावचे रहिवासी. गेली कित्येक वर्ष ते संप्रदायाची सेवा करतात. गायनाच्या माध्यमातून संत तुकोबारायांच्या, संत ज्ञानोबारायांच्या आणि वारकरी संप्रदायातील सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ संत मंडळींच्या ओव्या, अभंग, भजन ते गातात. आणि आता एक प्रख्यात कीर्तनकार म्हणून त्यांची ओळख ही संपूर्ण समाजाला निर्माण झालेली आहे. आणि या संपूर्ण कार्यातून जे अर्थार्जन होईल त्या अर्थार्जनाचा
मोठा भाग ते गोशाळेसाठी खर्च करतात. आणि इतकंच नव्हे तर स्वतःची शेत जमीन देखील त्यासाठी त्यांनी देऊ केली आहे. मंडळी, रामगव्हाण तसं आपण जर पाहिलं तर मराठवाड्यातल्या जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यात असलेलं हे गाव दुष्काळी गाव म्हणून ओळखलं जातं. मराठवाड्यातला दुष्काळ हा संपूर्ण जगाला माहिती आहे. आणि अशा दुष्काळी पट्ट्यात गायींची सेवा करायची, गोमातेची सेवा करायची आणि यासाठी हभप किशोर महाराज दिवटे यांनी झपाटून एक महत्त्वाचं कार्य उचललं आहे, हाती घेतलं आहे. गो संवर्धन तसेच गोशाळा. आणि या गोशाळेच्या निमित्ताने आपल्या स्वतःच्या जमिनीवरती त्यांनी गायींच्या चाऱ्यासाठी, गायींच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी यासाठी आणि महत्त्वाचं म्हणजे शेतात रस्ता गायींना तसेच वाहतुकीला योग्य व्हावा या प्रयोजनाने खूप सारा पैसा त्यांनी या ठिकाणी स्वखर्चातून या सगळ्या कामाला लावलेला आहे. चारा आणि चाऱ्याच्या निर्मितीसाठी स्वतःची जमीन या ठिकाणी त्यांनी कारणी लावली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहिलंच आहे की त्यांनी त्यांची जमीन आणि ज्या जमिनीवरती आता पिकं येण्यासारखी आहे ती जमीन गायींच्या चाऱ्यासाठी ज्वारीच्या निमित्ताने पेरणी केली आहे. शिवाय पुढील काही क्षेत्रात आपण गायींच्या चाऱ्यासाठी नियोजन करतो आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे 2 शेततळी निर्माण केलेली आहेत. एका शेततळ्यातनं आपल्या उर्वरित शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटवण्यात यावा आणि दुसऱ्या शेततळ्यामधनं गोमातेसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व्हावी इतक्या उदात्त हेतूने हे सगळं केलेलं आहे. किशोर महाराज दिवटे हे अप्रतिम कीर्तनकार तर आहेच आहे, परंतु एक समाजसेवक देखील आहेत, गोसेवक देखील आहेत. आणि निश्चितच गोमातेचा आशीर्वाद हा भरभरून त्यांच्या पाठीशी आहे. तर मंडळी, या महान कार्यामध्ये आपणही सहभाग नोंदवावा. किशोर महाराज दिवटे यांच्याशी आपण देखील संपर्क करावा. शक्य ती मदत करण्यात यावी ही आमची वैयक्तिक प्रार्थना आहे, वैयक्तिक इच्छा आहे. त्यासाठी त्यांचा नंबर देखील खाली दिलेला 99 23 33 11 95 असा हा संपर्क क्रमांक आहे. ही कुठली ॲडव्हर्टाईज नाही आहे किंवा हे कुठलं प्रमोशन नाही आहे, परंतु गोसेवेसाठी त्यांनी जे इंद्रधनुष्य उचललं आहे त्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. मराठी हॉटस्पॉट परिवाराकडनं त्यांना याआधी देखील अनंत शुभेच्छा होत्याच, यापुढे देखील शुभेच्छा कायम असणार आहेत. आणि त्यांच्या कार्यात एक सहभाग म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा अट्टाहास आहे. निश्चितच तुम्ही या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रकार लक्षात घ्याल आणि भरभरून प्रेम आम्हा सर्वांना द्याल. धन्यवाद.